कुठे गेलो होतो हे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी ना माझ्या देवर्षीचं आधार कार्ड काढण्यासाठी आम्ही गेलो होतो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू, माझ्या लेकीचं आधार कार्ड आता रेडी झालंय, पण अजून माझं आधार कार्ड झालेलं नाही. आमचं मॅरेज सर्टिफिकेटच आलं नाही, त्यामुळे माझं आधार कार्ड अजून बनलेलंच नाही आहे इकडचं. त्यानंतर घरी येऊन ना मी हे सोन्याचे कानातले घालायला घेतले होते, कारण की देवर्षीच्या बाबांचं असं म्हणणं होतं की सोन्याचे कानातले नुसते कपाटात ठेवण्यासाठी नसतात, तर ते कधी घालावं सुद्धा माणसाने, नाहीतर ते मी तुला मोडून टाकतो त्यांना. म्हटलं नको बाबा, त्याच्यामुळे ना मस्त असे सोन्याचे कानातले घातले, सोबतच वेल सुद्धा घातले. आणि आमच्या देवर्षीला ना ह्या डब्बीसोबत इतकं खेळायचं होतं ना की तिला मी ना त्याच्यामध्ये छोटे कानातले ठेवले होते आणि तिला बरोबर कळलं होतं की डब्बी खोलायची कशी. त्यानंतर तिच्या हातातून जेव्हा मी ती डब्बी घेतली ना, मॅडम इतक्या रडल्या ना. लहानपणी शांत आणि क्यूट दिसणारी माझी लेक आहे ना, आता इतकी चिडकी झाली ना बास कधी. त्यानंतर आम्ही हळदीला गेलो आणि मी ना मस्त अशी साडी आणि ज्वेलरी वगैरे घातलं होतं. खरं सांगू ना, मला ना आधी जितका इंटरेस्ट होता ना ह्या लग्नामध्ये तितका राहिलेला नव्हता, पण म्हटलं ठीक आहे आपला मूड पण चेंज होऊन जाईल. मग तिथं गेलो, पहिल्यांदा नवरीला भेटलो, तिच्यासोबत फोटो काढले. आता नवरी ना माझी आत्या ना नवरीला आंघोळ घातली, तिच्यासोबत फोटोच काढले आणि मस्त जेवण करून ना असं मस्त खुर्च्या टाकून बसलो होतो. आता एक लग्नामध्ये फंक्शन मध्ये जेव्हा भेटलो ना, तेव्हा सगळेजण असे बहिणी सगळेजण असं एकत्र गोल करून बसतात आणि तेव्हा गप्पा मारायला ना वेगळीच मज्जा येते. त्यानंतर जेवण वगैरे केले आणि घराकडे निघालो, कारण की देवर्षीची रडरड सुरूच होती. आता आपण भेटू उद्याच्या लग्नाच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या.